नमस्कार. वल्लरीला वारंवार श्रीकांत धुमाळचा फोन येत असतो. वल्लरी त्याचा फोन उचलत नसते. शेवटी श्रीकांत धुमाळने एक टेक्स्ट मेसेज लिहिलेला असतो आणि तो वल्लरीला पाठवलेला असतो. आता आलेला टेक्स्ट मेसेज वल्लरी वाचते आणि ती स्वतःशी बोलते, बापरे, याचा फोन जर मी असाच रिसीव्ह नाही केला तर हा माझ्या विरोधात काहीतरी करू शकतो. त्या टेक्स्टमध्ये श्रीकांत धुमाळने असं लिहिलेलं असतं, ए वल्लरी, एक गोष्ट लक्षात ठेव, मला इग्नोर करू नकोस. मी जर मनात आणलं ना तर तुला संपवू शकतो, नेस्तनाभूत करू शकतो. आणि अशातच आता वल्लरीने श्रीकांत धुमाळला लगेचच कॉल लावलेला असतो. श्रीकांत धुमाळ कॉल उचलतो आणि बोलू लागतो, काय एका टेक्स्टने हादरलीस ना? मग विचार कर, याच्या पुढे जर एक पाऊल टाकलं तर काय अवस्था होईल तुझी. हे सगळं ऐकल्यावर आता मात्र वल्लरीला नेमकं काय बोलावं हेच सुचत नसतं. आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते, प्लीज प्लीज याच्या पुढे काही बोलू नका, मी काय सांगते ते ऐका, मला तुम्हाला भेटायचं आहे. त्यावर मात्र श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, हो भेटायचं मला सुद्धा आहे. त्यावर वल्लरी म्हणत असते, अमुक ठिकाणी या. त्यावर श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, नाही हा नाही, तू सांगत असलेल्या ठिकाणी मी येणार नाही, मी सांगेन त्या ठिकाणी तुला यावं लागेल. त्यावर वल्लरी म्हणत असते, अहो असं काय करताय, मी सांगते त्या ठिकाणी या ना. त्यावर श्रीकांत धुमाळने फोन कट केलेला असतो. वल्लरीला कळून चुकलेलं असतं की आता गरज आपल्याला आहे. आणि अशातच आता वल्लरी फोन पुन्हा करते. श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, काय मी सांगतो त्या ठिकाणी येणार ना? त्यावर वल्लरी हो म्हणते आणि मग श्रीकांत धुमाळने कुठे यायचं वल्लरीला सांकेतिक भाषेमध्ये सांगितलेलं असतं. अशातच आता श्रीकांत धुमाळ फोन कट करतो. वल्लरी स्वतःशी बोलते, या श्रीकांत धुमाळला एकदाचं ना संपवलं पाहिजे, म्हणजे हे नेहमी ब्लॅकमेल करायचं प्रकरण थांबून जाईल. आणि अशातच आता वल्लरी घरातून बाहेर पडते. श्रीकांत धुमाळला ती भेटायला जात असते. इकडे आपण पाहतोय आता अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, या राकेशचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तुम्ही जी युक्ती अंमलात आणताय ना ती खरंच काम करणार आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर, काळजी करू नकोस तू, राकेशच्या मनात काय चाललंय याचा चांगलाच ठांगपत्ता आहे मला. आता त्याला पैशाची गरज असणार आहे, त्याला जिथे दिसेल तिथून तो पैसे चोरणार हे मात्र निश्चित. त्यामुळे मी या बॅगेमध्ये काही पैसे भरून ठेवले आहेत आणि ही बॅग मी समोरच अशी थोडी उघडी करून ठेवणार आहे आणि त्याच्या आजूबाजूलाच CCTV लावणार आहे, म्हणजे आपल्याला दुसऱ्या रूममधून सगळं काही दिसेल की या राकेशचा खरा चेहरा काय आहे ते. आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते, चला तर मग सर, इथे तर तुम्ही बॅग ठेवलीच आहे ना. अशातच आता अर्णव म्हणत असतो, हो मी सिंदोर, चल आपण त्या रूममध्ये जाऊ. आणि दोघं तिथून बाहेर पडतात. अशातच आता राकेश हा त्याच्या बेडरूम मधून बाहेर पडलेला असतो. तो स्वतःशी बोलत असतो, स्मृती गेल्याचं नाटक तर मी करतोय, पण खर्च खर्च तर होणारच ना, कुठे आणू प्रत्येक वेळेला पैसे मी. आता मला या अर्णवच्या बेडरूम मधून जाऊन काहीतरी चोरावं लागणार आहे. आणि अशातच आता अर्णवच्या बेडरूम मध्ये कोणच नाहीये याचा अंदाज घेत हा राकेश थेट अर्णवच्या बेडरूम मध्ये शिरलेला असतो. आणि तिथे जात त्याने अर्णवच्या बेडरूम मध्ये काही भेटतंय का याचा अंदाज घेतलेला असतो. समोरच अर्णवच्या कपाटाचं दार उघडं दिसलेलं असतं आणि राकेश थेट तिथे जातो. समोर एक काळी बॅग असते. काळी बॅग मध्ये खूप सारे पैसे असतात. राकेश म्हणत असतो, अरे वा, आज तर माझं नशीब खूप चांगलं आहे, कपाट आधीच उघडा आहे, त्यात बॅग सुद्धा पैशाने भरलेली आहे, म्हणजे देवा देवा तुझी सुद्धा मला साथ आहे तर. आणि अशातच आता इकडे तिकडे राकेश पाहतो आणि थेट ती बॅग उचलतो आणि खांद्याला लावतो. इकडे आपण पाहतोय बेडरूमच्या बाहेर दुसऱ्या रूम मधून अर्णव, ईश्वरी सगळं काही पाहत असतात. अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, पाहिलंस, या नालायकाची स्मृती गेली आहे, तरीही याला एवढं मात्र कळतं की कोणाच्या बेडरूम मध्ये गेलं पाहिजे, कुठे कपाट आहे, कपाटात कुठे पैसे असतात आणि नेमके पैसे चोरायचे हे सगळं त्याला आठवतंय. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, हा नालायक नाटक करतोय, आपल्याला पहिल्या दिवसापासूनच कळतंय,
पण आपल्याला ताईमुळे काही बोलता येत नाही. अशातच आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, मला तर असं वाटतंय ना, आत्ताच्या आत्ता जाऊन याला चांगलं थोबडवून काढावं. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, थांबा थांबा अर्णव सर, काळजी करू नका. मी मी सांगते तसं करा. त्यावर लगेचच आता ईश्वरीने सांकेतिक भाषेमध्ये अर्णवला काय करायचं ते सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय, मागचा पुढचा विचार न करता ईश्वरीला आता अर्णव म्हणत असतो, ओके. इकडे अर्णवच्या बेडरूम मधून पैशाची बॅग घेऊन राकेश चटकन आपल्या बेडरूम मध्ये शिरलेला असतो. त्याला असं वाटलेलं असतं, चला आता आपलं खूप मोठं काम झालं आहे. हे एवढे पैसे आहेत ना की आरामशीर 2-3 महिने मला चालू शकतात. तोपर्यंत पुन्हा मला पैसे चोरायची गरज नाहीये. रोज यातनं एक बंडल काढलं तरी माझा दिवस एकदम आनंदात जाईल. आणि अशातच राकेश आता मस्त एकदम आनंदात असतो. इकडे आपण पाहतोय, आता वल्लरी त्या ठिकाणी पोहोचलेली असते जिथे श्रीकांत धुमाळने तिला बोलवलेलं असतं. वल्लरीने श्रीकांत धुमाळला फोन केलेला असतो. श्रीकांत धुमाळ फोन उचलतो. वल्लरी म्हणत असते, अहो कुठे आहात तुम्ही? मी केव्हाची पोहोचली आहे इथे. त्यावर श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, आलीस ना, मग तिथेच थांब, येतोय मी. आणि तेवढ्यात श्रीकांत धुमाळने लगेचच तिथे जाऊन असं म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेवायची हा, मी श्रीकांत धुमाळ आहे. मला चांगलंच कळतं कोणाला कसं आणि किती वाकवायचं. माझ्या मनात आलं ना तर तुला आत्ताच्या आत्ता जगासमोर एक्सपोज करू शकतो की 27 वर्षांपूर्वी मला तू काय करायला सांगितलं होतंस. बोल, करू 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 करू. त्यावर वल्लरी म्हणत असते, अहो असं काय करताय? अहो तुमच्यापेक्षा लहान आहे मी. चुकून एखादं वाक्य वेडवाकडं बोलले असेल म्हणून तुम्ही एवढं चिडायचं का? एक काम करा, मी तुम्हाला आत्ता 1,00,000 रुपये देते. ते निगेटिव्ह आणि ते काय फोटोज आहेत ना, ते सगळे मला आत्ताच्या आत्ता द्या. म्हणजे कसं आहे, तुम्हाला पुन्हा पुन्हा मला फोन करायची गरज नाही. त्यावर श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, येड लागलंय तुला? येड लागलंय का? सोन्याची अंडी देणारी कोंबडी अशी कचकन कापायची नसते. कसं आहे, ते निगेटिव्ह आणि ते फोटोज जे माझ्याकडे आहेत ना, त्याच्यामुळे मी तुझ्याकडून बरोबर वेळोवेळी पैसे उकळू शकतो. त्याच्यावरच तर माझं आयुष्य चाललंय ना. तुझ्यामुळेच तर ती नोकरी माझी गेली. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, अहो म्हणून काय मी तुम्हाला आयुष्यभर पोसणार आहे का? तुम्हाला आता 1,00,000 रुपये देते ना, प्रकरण मिटवा ना. त्यावर लगेचच आपण पाहतोय, आता श्रीकांत धुमाळ पडत असतो, गप्पा बस, शहाणपणा करू नकोस. त्यावर लगेचच आता वल्लरी स्वतःशी बोलत असते, या नालायकाला आता धडा शिकवावाच लागणार आहे. आणि अशातच वल्लरीने मागचा पुढचा विचार न करता इकडे तिकडे पाहिलेलं असतं आणि थेट साडीमध्ये लपवून आणलेला चाकू बाहेर काढलेला असतो. आणि लगेचच आता वल्लरी तो चाकू दाखवत म्हणत असते, नालायका, खूप सहन केलं मी. वेळोवेळी तुला पैसेही दिले, पण तुझी भूक काय थांबत नव्हती. प्रत्येक वेळेला पैसे जास्त मागत गेलास, मी देत गेले. पण यापुढे मला तुला पैसे देणं शक्य नाहीये, तर आता मी तुला मुक्ती देते. हे वाक्य ऐकल्यावर श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, ए वल्लरी, काय येड लागलंय का तुला? अगं हा चाकू आहे, चाकू. लहान मुलांचं खेळणं नाहीये, लांब कर, लागलं तर रक्त येईल. त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते, रक्त नाही काढायचंय मला, तुझा कोथळाच बाहेर काढायचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, ए असं करू नको हा. त्यावर वल्लरीने असं म्हटलेलं असतं की तुझ्या खिशात आता निगेटिव्ह आणि ते फोटो सुद्धा आहेत. आत्ताच्या आत्ता माझ्या हातात दे, नाहीतर बघ काय अवस्था करते तुझी मी. आणि तेवढ्यात वल्लरीने एक हात श्रीकांत धुमाळचा धरलेला असतो आणि दुसऱ्या हाताने ती श्रीकांत धुमाळला घाबरवत असते. श्रीकांत धुमाळ खूपच घाबरलेला असतो आणि तेवढ्यात वल्लरी म्हणत असते, बोल लवकर. आणि अशातच श्रीकांत धुमाळ काही बोलत नाहीये. तेवढ्यात वल्लरीने तो चाकू श्रीकांत धुमाळच्या पोटात खुपसायला घेतलेलाच असतो. तेवढ्यात अर्णव ईश्वरीने अचानकपणे येऊन वल्लरीचा हात धरलेला असतो. आपला हात कोणी धरला याचा खूप मोठा राग आलेल्या वल्लरीने आजूबाजूला पाहिलेलं असतं. एका बाजूला ईश्वरी, दुसऱ्या बाजूला अर्णवला पाहून वल्लरी एकदमच हँग होते. ती लगेचच बोलू लागते, अरे काय, तुम्ही इथे कसे आलात?
त्यावर वल्लरीला श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, अगं ए टपकी वल्लरी, तुला काय वाटलं इथे मी एकट्याने येईन का? असं समजूच नको तू. मला माहिती होतं कधी ना कधी तू माझा घात करणार आणि आज तू माझा घात करशील याची मला 100% गॅरंटी होती. म्हणून मी अर्णव सरांना आणि ऐश्वरी मॅमना आधीच सगळं काही सांगितलं होतं. त्यांना सगळं काही सांगून हे निगेटिव्ह आणि फोटोसुद्धा मी त्यांना दाखवले आहेत. फक्त आज तुला 100% सगळ्यांसमोर एक्सपोज करण्याचा आमचा प्लॅन सक्सेस ठरला आहे. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, श्रीकांत धुमाळ, आज तू जे काही केलंस ना ते खूप चुकीचं केलंयस. लक्षात ठेव, आता तू जिवंत राहणार नाही. असं म्हणत वल्लरीने जोरदार चाकूचा प्रचार आता श्रीकांत धुमाळच्या हातावर केलेला असतो आणि तेवढ्यात अर्णवने वल्लरीला आडवं पाडत तिच्याकडनं तो चाकू घेत तिला असं दरडावलेलं असतं की वल्लरी एकदमच पूर्ण पॅकेज होऊन जाते. तेवढ्यात आपण पाहतोय आता श्रीकांत धुमाळला लागलेलं तर असतं, पण वल्लरीला जास्त लागलेलं असतं, कारण अर्णवने चापकन कानाखाली खेचलेली असते. इकडे आपण पाहतोय श्रीकांत धुमाळला लगेचच जवळच्या उपचारार्थी क्लिनिकमध्ये टाकण्यात आलेलं असतं आणि तेवढ्यात पोलिसांना बोलावून वल्लरीचा खरा चेहरा पोलिसांसमोर उघड करण्यात आलेला असतो. वल्लरी म्हणत असते, प्लीज मला माफ करा, मला या सगळ्यातून सोडव अर्णव, सोडव. पण अर्णव म्हणत असतो, काय सोडव? तू इथे एवढा मोठा नालायकपणा केलास आणि त्याआधी 27 वर्षापूर्वी माझ्या वडिलांना आणि ऐश्वरीच्या आईला बदनाम केलंस तू, ज्यामुळे माझ्या आईला आत्महत्या करावी लागली. मामी, खरंच हे सगळं करूनही मोठ्या एकदम जोशामध्ये माझ्या घरात राहत होतीस तेव्हा तुला काहीच वाटलं नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर जाऊ दे, एवढा विचार करू नका, हिची वृत्तीच एकदम बेकार आहे. अशासारख्या बाईंना कधीच माफ करायचं नसतं. तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता ईश्वरी आणि अर्णवला वल्लरी म्हणत असते, शेवटची संधी देते तुम्हाला, मला पोलिसात देऊ नका, नाहीतर मी ईश्वरीच्या आईचे आणि तुझ्या वडिलांचे असे फोटो सगळ्यांसमोर उघड करीन ना, तुम्हाला माना खाली घालून चालावे लागतील. त्यावर मात्र आता श्रीकांत धुमाळ म्हणत असतो, असं काही नाहीये, हिंच्याकडे असले कोणतेच फोटो नाहीयेत, सगळे फोटो तर मी काढले होते. ही फक्त तुम्हाला घाबरवायला म्हणत आहे, त्यामुळे अर्णव सर तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात आपण पाहतोय आता अर्णव हा वल्लरीला म्हणत असतो, मामी आत्तापर्यंत खूप मान दिला तुला, पण खरंच आमच्याच घरात राहून आमच्याच घरातल्या माणसांना संपवण्याचा तुझा जो घाट होता ना, तो आज मी पूर्णपणे नेस्तनाभूत करणार आहे. त्यावर अर्णवला वल्लरी म्हणत असते, अर्णव प्लीज या श्रीकांत धुमाळचं काही ऐकू नको. खरं तर मी ह्याला नाही तर हा मला ब्लॅकमेल करतोय. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, मामी गप्प बसा, तुमचा खोटा चेहरा समोर आला म्हणून तुम्ही स्वतःची जबाबदारी झटकून थेट यांच्यावर आरोप करताय काय? आणि अशातच आपण पाहतोय इकडे वल्लरीला फरफटत आता घरात आणण्यात आलेलं असतं. सगळ्या घरातल्यांसमोर तिचा पर्दाफाश करण्यात आलेला असतो. वल्लरीचा नवरा म्हणत असतो, अर्णव काय आहे हे सगळं? म्हणजे माझ्या बहिणीला आत्महत्या करावी लागली या नालायक बाईमुळे? त्यावर अर्णव म्हणत असतो, हो मामा, आईला या वल्लरीमुळेच आत्महत्या करावी लागली. हे वाक्य ऐकताच आता अर्णवच्या मामाने साटकन वल्लरीच्या कानाखाली दिलेली असते आणि तेवढ्यात वल्लरी म्हणत असते, आज पहिल्यांदा तुम्ही माझ्यावर हात उचललात, तुमची हिंमत कशी झाली? त्यावर संजय म्हणजेच अर्णवच्या मामाने लातही वल्लरीला घातलेली असते आणि अर्णवला आता ती म्हणत असते, वा अर्णव वा, म्हणजे आज अक्षरशः मामीचा सगळा कोथळाच बाहेर काढायचा आहे तर. त्यावर अर्णव म्हणत असतो, तसं जर करायची इच्छा असती ना तेही केलं असतं, पण माझ्यावर तसे संस्कार नाही आहेत. आणि अशातच आपण पाहतोय आता वल्लरीला शेवटी ईश्वरीने सटासट कानाखाली देत स्वतःचाही राग व्यक्त केलेला असतो, कारण ईश्वरीच्या आईलाही या वल्लरीमुळे खूपच बदनाम व्हावं लागलेलं असतं. अशातच आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर फार झालं, आताच्या आत्ता हिचा काय तो बंदोबस्त करा. तेवढ्यात आपण पाहतोय आता वल्लरीने थेट असं म्हटलेलं असतं, माझा बंदोबस्त करायचा आधी त्या अंजलीच्या नवऱ्याचा बंदोबस्त करा. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, त्याची काळजी तू करू नकोस, तू तुझं बघ. आणि अशातच आता वल्लरीला थेट
पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी पोलिसांना फोन करण्यात आलेला असतो. इकडे राकेश असा एकदम स्मृती गेल्यासारखा येऊन बसलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं. त्यावर ईश्वरीने आता अर्णवला असं म्हटलेलं असतं, अर्णव सर, या नालायकालाही असं बदलून या पोलिसांच्या ताब्यात द्या. त्यावर लगेचच आता अर्णव तसं करायला जात असताना हा राकेश मनातल्या मनात बोलत असतो, माझ्यावर यांचा संशय आहे की काय, यांना माझ्याबद्दल काय कळलंय की काय, ही ऐश्वरी असं का बोलली. आणि तेवढ्यात आपण पाहतोय अर्णव जवळजवळ जात असतो, राकेशची धडधड वाढत असते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय तिथे अंजली आलेली असते. अंजली म्हणत असते, राजेश राजेश जरा इकडे या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेवढ्यात आता ही लंगडीच आपल्याला वाचवू शकते हे आता राकेशच्या लक्षात आलेलं असतं. राकेश लगेचच वळतो आणि म्हणत असतो, हो हो आलो. आणि लगेचच आता अंजलीकडे तो जात असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदोर थोडं थांबावं लागेल, ताईसमोर मला याला काहीच बोलता येणार नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता अंजलीला काय असं विचारत राकेशने थोडी वेळ मारून नेलेली असते. पण तेवढ्यात पोलिसांनी येऊन वल्लरीची चांगलीच उचलबांगडी केलेली असते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, अंजलीताई बघ, माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की एक चोर आपल्या घरात शिरलाय आणि त्याने माझ्या कपाटातून पैशाची बॅग काढली आणि तो घेऊन आपल्या बेडरूममध्ये सुद्धा गेलाय. हे वाक्य ऐकल्यावर राकेश मनातल्या मनात बोलतो, म्हणजे या अर्णवने ट्रॅप लावला होता की काय, मला अडकवलं होतं की काय. असं सगळं आता राकेश बोलत असताना अंजली म्हणत असते, दाखव ना, तू कोणाबद्दल बोलतोयस. आता अर्णवने जे व्हिडिओमध्ये आहे ते दाखवल्यावर अर्णवच्या बाजूला असलेली अंजली हादरते. ती म्हणत असते, राजेश हे काय केलं तुम्ही, तुम्हाला तर काही आठवत नव्हतं ना, मग तुम्ही अर्णवचा बेडरूम कसा काय शोधला, त्या बेडरूममध्ये पैसे काढून तुम्ही आपल्या बेडरूममध्ये कसे काय नेले. हे सगळं आता राकेशला खूपच धक्कादायक असतं आणि राकेश यावर काहीच उत्तर देत नसतो. तो फक्त नाटक करत असतो, मला काहीच आठवत नाही आहे. त्यावर लगेचच अर्णवने पोलिसांसमोर राकेशची चांगलीच 2 सपासप कानाखाली देत वरात काढलेली असते. अंजली म्हणत असते, अर्णव थांब, त्यांना अशा प्रकारे पोलिसात देऊन तुला काय सिद्ध करायचं आहे, तुला पुन्हा माझ्या रागाला सामोरं जायचं आहे का. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई हा व्हिडिओ पाहिलास ना, आता एक रेकॉर्डिंगसुद्धा ऐक. मग अर्णवने एक रेकॉर्डिंग ऐकलेलं असतं ज्यात राकेश कोणाशी तरी फोनवर बोलत असतो, जोपर्यंत मी इथे नाटक करतोय ना तोपर्यंत ही लंगडी मला साथ देणार, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मला जसे पैसे भेटतील या घरातून मी तुमचे पैसे देऊन टाकीन, असं राकेश कोणाला तरी म्हणत असतो. हे आता अंजलीने ऐकलेलं असतं. मित्रांनो, इथे तर आता क्लिअर आहे की राकेश नाटकं करतोय, फक्त अंजलीने या राकेशला वाचवलं नाही पाहिजे. बाकी तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.